गाइस वेलकम टू माय चॅनल शूज वर्ल्ड. ॲक्च्युली हा ब्लॉग मी आता हॉटेलला पोचलो इथे बद्रीनाथजवळ. आय थिंक त्याचं नाव जोशी कुंड म्हणून आहे, तिथे आलो आहे मी. सो आता मी तुम्हाला माझ्या रूमची वगैरे टूर देतो. ॲक्च्युली आम्ही इथे 3 जण राहणार आहेत. हॉटेलचं नाव मी यामुळे नाही दाखवलं, ते आपण सकाळी वगैरे दाखवू, कारण की मी आत्ता ब्लॉग चालू केला. गौरव नाईक आहे आपला, इकडे 2 जण आणि इकडे 3 जण. हॉटेलची रूम ॲक्च्युली खूप छान आहे, एस्थेटिक वाटते थोडी, कारण की ह्या एरियामध्ये ही फर्स्ट टाईम आम्हाला रूम भेटली. लास्ट टाईमवाली तुम्हाला दाखवायच्या याची सुद्धा नव्हती, सो त्यामुळे मी दाखवली पण नाही. सो इथे प्रॉपरली आहे सगळं. कॉफी वगैरे तुम्ही बघू शकतात. या साईडला कॉफी आहे, त्यानंतर चहाचं पॅकेट आहे, शुगर आहे आणि दूध आहे, दूधची पावडर आहे. आय मीन इकडे किटली वगैरे आहे, गरम पाणी वगैरे करायला, टी व्ही वगैरे, बॉटल्स वगैरे प्रॉपर. म्हणजे ह्या रूममध्ये सगळं त्यांनी दिलं आहे. इथे वॉर्डरोब आहे. पण ॲक्च्युली हा जो रूम आहे ना चांगला भेटला, बट इकडे आम्ही जवळजवळ 6 तास मॅक्झिमम राहणार आहे, बिकॉज आम्हाला सकाळी परत 3 वाजता उठून एका लोकेशनला जायचं आहे, बद्रीनाथला. सो त्यामुळे थोडंसं नाराजी, कारण की एवढं चांगलं हॉटेल भेटलं आहे या एरियामध्ये. सो त्यामुळे आम्हाला थांबायची इच्छा होती, बट आता अनफॉर्च्युनेटली जावंच लागणार आहे. सो गाईज, हा ब्लॉग मी आता चालू केला आहे, पण उद्याचं पण यामध्ये इन्क्लूड असणार बद्रीनाथ. हा ॲक्च्युअलमध्ये बद्रीनाथवाला ब्लॉग असणार आहे. सो गाईज, तुम्हाला केदारनाथवाला ब्लॉग तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर त्यानंतर हाही ब्लॉग तुम्ही आता बघतच असाल, पूर्ण बघा, कारण की याच्यामध्ये पण तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन वगैरे, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार, आणि त्यातल्या आम्ही केलेली मजा मस्ती वगैरे या गोष्टी तुम्हाला पण ह्या पण भेटणार आहे. सो गाईज, आता आम्ही जेवायला जाणार आहे, जेवून लगेच झोपणार आहे. सो मला शूट करायला काही जमणार नाही, सो मी मॉर्निंगला परत स्टार्ट करेन. सो तोपर्यंत सो आता मॉर्निंगला आम्ही आलो इकडे आता बद्रीनाथ एरियामध्ये. बघू शकता या साईडला व्ह्यू किती छान आहे, आणि इकडे प्रॉपर आहे ना असं छान वाटतं, कारण की इकडे पहाड आहे आणि इकडचे कल्चरल लोक पण खूप छान वाटतं, कारण की येतात आमच्याशी बोलले. आणि काय आता आमचं थोड्या वेळ आधी इथे रजिस्ट्रेशन वगैरे चेक वगैरे केलं. सो मजा आली. आणि मी तुम्हाला हॉटेलचं बाहेरचं यासाठी नाही देऊ शकलो, बिकॉज लाईट नव्हते आम्ही जेव्हा निघालो तेव्हा, आणि त्यानंतर थोडं झोपत होतं. सो त्यामुळे तुम्हाला मी तेव्हा नाही दाखवू शकलो. पण आता याच्या पुढे जे जे काही व्ह्यूज वगैरे असतील, मग ज्याप्रमाणे तिकडे दिसतं तुम्हाला, ते सगळे तुम्हाला पुढे दाखवेन. तर आपण भेटूया थोडं पुढे स्टॉप, आपण जेव्हा चहा पाणी वगैरे काय करू. सो उमेश उगले पण नाही भाई, त्याची पण झोप नाही झोप नाही आली आहे, पण ठीक आहे. आता आम्ही गाडीमध्ये झोपतो, ते तुम्ही आमचे डोळे बघू शकता. आता आमची ॲक्च्युली पडलेली बॅग तिकडं मागे, तर मागच्या गाडीवाल्यांनी आणलेली, तर ती गौरवची बॅग होती, गौरव नाईकची. सो गाईज, मी आता ना स्वेटर घालतो, मला खूप जास्त घाण थंडी वाजते, मला घालावं लागेल जॅकेट भाई. नेक्स्ट स्टॉप जो आम्ही घेतला आहे तो आहे हनुमान चट्टी म्हणून एक आहे, ते तुम्हाला दाखवतो. ते ॲक्च्युली बघू शकता, इथं त्याची माहिती वगैरे दिली आहे. इथं रेडी पण करू शकता पॉज करून वगैरे प्रॉपरली. आणि हे एकदम पहाड आहेत ना, त्याच्या मधोमध्ये बद्रीनाथ जाताना लागतो हा रस्ता. इथून आतमध्ये जायला पण जागा इथून पण आहे, आणि ह्या साईडून पण आय थिंक हे आउट कम असणार आहे. आणि हे मंदिर आपल्या हनुमानजींचं बघू शकतो. हनुमान चट्टी असं नाव आहे त्याचं मंदिराचं.
शकता आता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो. बघा व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा खूप जास्त छान आहे गाईज व्ह्यू. सगळी गाडी उतरलं आहे, गाडी तिकडे जाणार, सगळे इकडे तिकडे काय करा. ॲक्च्युली मॅम बोललं ना बिकॉज सर्दी खूप नेक्स्ट लेवल झाली इकडे, थंडी वगैरे सहन होते. बघा गाईज आता आम्ही मंदिरात वगैरे जातो. मंदिरात गेलं तुम्हाला गाईज बघू शकतो मी इथं पण मंदिराच्या आधी आजूबाजूला सगळी प्रसादाची बाकी म्हणजे असं शो वगैरेची दुकान आहे. ऑक्सिजन लेवल नेक्स्ट कमी होतं आहे, नेक्स्ट लेवल ऑक्सिजन कमी होतं आहे. आत्ता इथं टेम्परेचर -1 आहे, तुम्ही बघू शकता गाईस. सगळे चालत आहे. गौरवने ॲक्च्युली डेनिम जॅकेट घातलं, अभिने काय नाही घातलं, उमेशने पण काय नाही घातलं. वाव इथं मस्त की गरमागरम दूध वगैरे भेटतंय गाईस, इथं पिऊ शकतो. बघू काय आपलं करता येईल ते. आता दूध वगैरे पिऊ मी इकडे थांबलो नाश्ता करायला. सगळे जे नाश्ता आम्ही कचोरी वगैरे मागवली आणि पुढे जाऊन तिथून दूध वगैरे पिणारे तुम्हाला दाखवलं तिथे. आता बघू तिकडं काय काय अजून एक्सप्लोअर करता येईल आपल्याला. आता आम्ही पटकन नाश्ता करून घेतो आणि लाईनीत लागतो बिकॉज लाईन पण मोठी आहे, आपल्याला दर्शन वगैरे पण करायचं असेल. मस्त दूध घेतलं त्यांनी, दूध बनवलं मस्त की. आता आम्ही दूध पितो, तुम्ही बघू शकता छान वाटतं. आणि एवढी थंडी आहे ना त्यामध्ये दुधाची पॅकिंग वगैरे वेगळी असणार आहे. जर आवडलं तर मी 2 ग्लास पिणार आहे. बघू या साईडला शॉपिंग करायला खूप जास्त चान्स आहे, म्हणजे केदारनाथपेक्षा जास्त शॉपिंगसाठी इकडे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही जर कधी आलात तर इथे. आता मी दूध घेतो आणि त्यानंतर आपण आलं मंदिराच्या जवळजवळ जातो. आता बघू इथे गर्दी किती लेवलला आहे, मला कधी दिसेल तर. आणि त्यानंतर मग दर्शनाचं लागत वगैरे पण आपल्याला लाईन तर दिसत नाही अजून. ओके 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 त्या साईडला जायचं लाईन एवढी जास्त तर नाही आहे, तुम्ही बघू शकता इथून लाईन वगैरे. इथे समोर तुम्हाला दिसेल बद्रीनाथ भगवानचं मंदिर आहे, ते मंदिर आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी. तुम्ही बघू शकता मागे नदी आहे मस्त वाहत आहे. आणि आता आम्ही लाईनीत वगैरे चालतो प्रॉपर्ली सगळी लाईनमध्ये. आणि लाईन खूप मागे आहे आणि मंदिर अपोजिट साईडला मोठी लाईन आहे. तर बघू आपण दर्शन वगैरेचं काय सीन आहे. पण इकडे वातावरण एकदम पीसफुल वाटतं गाईज आणि खूप छान वाटतं इथं. आणि इथे आलं तर तुम्हाला टोकन घ्यावंच लागेल, टोकन कंपल्सरी आहे इकडे तुम्हाला येण्यासाठी. तुम्ही ते येऊन करू शकता. वेगवेगळ्या अशा प्रकारे टोकन असणार आहे, ते त्यावर या प्रकारे टोकन वगैरे असणार आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्या डिटेल्स असतील त्यावर. आता फायनली आपण पोहोचलो आहे मंदिराजवळ बद्रीनाथ महाराजांच्या. गर्दी बघू शकता, एक्स्ट्रीमवाली गर्दी आहे एकदम खूप जास्त. आता दर्शन वगैरे झाले आणि आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि बाकी वगैरे आता पाय वगैरे पडून आले, फोटोज व्हिडिओज रील्स वगैरे सगळ्या बनवून झाले. आता निघतोय दुसरीकडे. आता बघू मानागाव साईडला जाणार आहे. पहिले थोडी शॉपिंग करून घेऊ बिकॉज इथे शॉपिंग वगैरे खूप छान म्हणजे करायला आहे ऑप्शन्स. सो त्यामुळे आपण आता आधी इथे शॉपिंग वगैरे करून घेऊ. तुम्ही या साईडला व्ह्यू बघा गाईज, जर किती छान वाटतं. जे लोक ॲक्च्युअलमध्ये इथे राहत असेल त्यांचं किती भारी त्यांना व्ह्यूज असेल. सॉरी गाईज थोडं ना कॅमेरा शेक होतं कारण की येणारे रस्ते वगैरे लोक नक्की मारून असतो त्यामुळे. सो बघू आता आपण अजून तुम्हाला पुढे काय काय बघायला भेटेल. नक्की व्हिडिओ पूर्ण बघत राहा गाईज, खूप मजा येणार आहे.
सो गाईज बघून घ्या सगळे नरनारायण पर्वत वगैरे नाव आहे त्यांची वेगवेगळी ठीक आहे. आणि असं क्लायमेट बघा. आणि काय जातं माझी शॉपिंग वगैरे झाली. शॉपिंग येण्यासाठी प्रसाद वगैरे आणि आचा वगैरेसाठी म्हणजे सगळ्यांसाठी काय ना काय गिफ्ट टाईपमध्ये मी घेतलेलं आहे. सो ते तुम्हाला तिकडे मुंबईला गेल्यावर मी दाखवेन तुम्हाला की मी काय घेतलं असं. खूप सर्दी झाली घाण झाली. कुठे आहे तुम्ही? आणि आता आमची रूम आहे ना ॲक्च्युली इकडे 300 मीटरमध्ये आहे. तुम्हाला दाखवतो जाईल थोड्या वेळात. आता आम्ही चाललो रूमला. तेव्हा आम्ही येऊन थांबलो हॉटेलच्या बाहेर, तुम्ही बघू शकतात. आणि आमचं अजून चेक इन नाही आलं. इकडे क्रांतिक नाईक आहे, उमेश शुक्ले, दोघी गौरव आणि तिकडे अभिषेक विचार आहे. आम्ही सगळे येऊन बसलो हॉटेलच्या बाहेर. चेक इन टाईम अजून नाही झाला आहे कारण की ते चेकआउट सगळे लेट करतात. सो त्यामुळे आता बघू चेक इन झाल्यावर तुम्हाला रूम टूर वगैरे देईल. कसं आहे काय नाही ते सगळं तुम्हाला प्रॉपरली सांगेन मी. ठीक आहे. आणि हे कागद जे आहेत आपल्याला तुम्ही बघत असाल ते बिचारे कधीपासून उभे. मी त्यांना बोललो की नको आहे मला शाल, तरी ते थांबलेच आहेत. आता इथून आम्हाला जायचं माणगाव काहीतरी आहे, मला आठवत नाही नाव. त्या गावाला आम्हाला जायचं. सो त्यासाठी आम्ही थांबलो आणि फ्रेश होऊन लगेच आम्ही निघणार तिथे आणि थोडं फिरणार वगैरे. मग तुम्हाला माहिती देईल त्याबद्दल. ते मी असं ऐकलं की स्वर्गाची म्हणजे स्वर्गाची स्टार्टिंग तिथून होते असं काहीतरी, पहिली पायरी वगैरे असं काहीतरी आहे तो विषय. मी तुम्हाला सविस्तर तिकडे पोहोचणार सगळ्या माहिती देईल. ठीक आहे. सो आपण आता तेव्हा भेटूया थोड्या वेळाने. हॅलो गाईज. सो आता आम्ही सगळे निघालो आहे माणगावला जायला. सो तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय स्पेशालिटी आणि तिकडचे नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगेन चांगल्या. सो आता आम्ही सगळे निघालो आहे आणि तुम्ही त्या साईडला गर्दी बघू शकतात बद्रीनाथच्या दर्शनासाठी पार थेटपर्यंत. आणि मंदिर खूप पुढे म्हणजे ऑलमोस्ट 3-3.5-4 किलोमीटर पकडू शकतात तुम्ही लाईन आहे. सो आता आम्ही माणगाव चाललो आहे. तिकडचं तुम्हाला सगळं काही दाखवतो तुम्हाला. सो आता आपण डायरेक्ट माणगावला भेटू. सो गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा व्ह्यू जो की खूप जास्त सुंदर आहे पूर्णपणे आणि आम्ही एन्जॉय करतोय. ॲक्च्युली जे वसुंधरा वॉटरफॉलला होतो तिथे मी जाऊ नाही शकलो बिकॉज ऑफ माय हेल्थ इश्यूज. कारण की मला खूप सारे म्हणजे सर्दी वगैरे झाली, मला आवाजावरून कळतच असेल ते. त्यामुळे मला जास्त जोरात पण नाही बोलता येते कारण की तुम्ही विचार करत की अरे हळूहळू बोलतोय कारण मला सर्दी झाली आहे गाईस. त्यामुळे आणि मग पुढे बाकी आम्ही वगैरे गेले. हे जे विलेज आहे ना खूप हाय अल्टिट्यूडमध्ये आहे. मग इकडे ऑक्सिजन जसं वर आहे ना ऑक्सिजनची पण कमी आहे. आणि आम्ही ऑलरेडी 2 दिवस झाले खूप चालतोय, खूप फिरतोय आणि आता हिंमत नाही राहिली खरंच. सो गाईज त्यामुळे आम्ही गेलो नाही दोघं पण. आणि ॲक्च्युली आम्ही दोघं पण बट ऑफिस ओव्हरवेट आहे जे आहे ते आहे गाईज. सो त्यामुळे आम्हाला थोडासा त्रास पण झाला त्याचा. तर पुढे बाकी गेलेत अभि वगैरे ते गेलेत. तर त्यांना मी बोललोय वसुंधरा वॉटरफॉलचा शूट वगैरे करून राहिला. तर मी तो हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू ठेवेलच. आणि टीप एकच आहे, इकडे यायचं असेल ना तर महिने आधी तयारीला लागा. डाएट करा, वजन कमी करा, चालण्याची प्रॅक्टिस ठेवा आणि मग या. असं डायरेक्ट उठून नका येऊ तर आमच्यासारखे आले होते. ऍक्च्युली आमचा तर 3 महिन्यापासून प्लॅन होता बट आम्ही या प्रमाणात होतो अरे नाही होऊन जाईल भाई कुछ नहीं होता. लास्ट में लग जाते गंदे वाले ते पण. सो त्यामुळे विचार करून या, मनाची तयारी करून या मेन म्हणजे तेव्हा तुमचं सगळं काही ओके मध्ये होईल. सो आता आपण डायरेक्ट तुम्हाला मी स्पॉट्स दाखवतो जे महत्वाचे आहेत बिकॉज मला हा ब्लॉग लेंथी नाही करायचा जास्त. सो त्यामुळे आता आपण डायरेक्ट स्पॉट्स बघू. सो गाईज हे जे आहे ना मन्नाचं शेवटचं दुकान आहे, फर्स्ट दुकान असं पण बोलू शकतात बिकॉज या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता पुढे म्हणजे वसाहतच नाही ऍक्च्युअली डायरेक्ट वसुंधरा वॉटरफॉल वगैरे आहे.
आणि आपल्याला गौरव त्याबद्दल माहिती देईल थोडीशी. ऍक्च्युली हे मानाचं पहिलं दुकान आहे. पहिले ॲज अ माना म्हणजे लास्ट सिटी ऑर लास्ट विलेज ऑफ इंडिया बोललं जायचं, पण त्यानंतर ते चेंज करून माना हे फर्स्ट विलेज ऑफ इंडिया झालं आणि म्हणून आता हे फर्स्ट शॉप आहे आपल्या इंडियाचं. ओके. आणि इकडनं खूप जवळच तिब्बत बॉर्डर आहे जे चीनच्या अंडर येतं, त्यामुळे इकडे आपल्याला जर तू बघायला भेटलं ना खूप जास्त आर्मी वगैरे खूप दिसते आणि रिस्ट्रिक्शन पण खूप आहे तिकडे. इकडे ऍक्च्युअली मध्ये ड्रोन वगैरे या सगळ्या काही गोष्टी अलाउड नाही इकडे. आणि बाजूच तुम्ही बघणार तर तिथे मिलिटरीचे खूप सारे म्हणजे जवान वगैरे आहेत, त्यानंतर आर्मरी त्यांच्या ट्रक्स वगैरे प्रॉपरली तिकडे आहेत, सगळ्या गोष्टी तिकडे आहेत. आणि त्यानंतर या साईडला गाव वगैरे बघा, हे शेवट म्हणजे हे स्पॉटच शेवट आहे असं समजूनच चाला तुम्ही. आणि पुढे गेल्यावर मी तुम्हाला अजून 2 स्पॉट दाखवतो, जे की आपण अजून 4 स्पॉट बघू. 4 स्पॉट बघणार आहे. सॉरी, काय असेल जे जे रस्त्यामध्ये आपल्याला लागणार आहे ते सगळे आपण बघणार आहे. सो आपण त्या स्पॉटला गेल्यावर आता आपण पोहोचलोय स्वर्गाची पायऱ्याजवळ. ठीक आहे, जिथे पांडवांनी आपली प्रस्थान करायचा प्रयत्न केलेला स्वर्गाकडे, तर त्याची माहिती तुम्हाला गौरव देईल. ऍक्च्युली इकडे 5 पांडव त्यांची पत्नी धर्मपत्नी द्रौपदी त्यांना स्वर्गात आणण्यासाठी त्यांनी इकडे पायऱ्या रचलेल्या. तर त्याची पहिली पायरी होती ती होती भीमपूल, आणि त्यानंतर ह्या पायऱ्या होत्या 5. आणि त्याच्यामध्ये पण असं झालं, सगळ्यात पहिले स्वर्गामध्ये जायसाठी द्रौपदी पुढे आली, पण तिला यश भेटलं नाही स्वर्गात जायसाठी, कारण तिचं अर्जुनवर एका साईड म्हणजे अर्जुनवर थोडं जास्त प्रेम होतं बाकीयांपेक्षा, त्याच्यामुळे. त्यानंतर सहदेव होता, तो खूप इंटेलिजंट होता, त्याला गर्व होता, तोही स्वर्गात जाऊ शकला नाही. पण नकुल होता, नकुल हा तेव्हाचा खूप म्हणजे लाईकली खूप हँडसम बोलू शकतो आपण असा होता 5 पांडवांमध्ये. त्याला त्याच्या शकतो हँडसम असण्यावर गर्व होता, त्यामुळे तोही नाही जाऊ शकला. त्यानंतर अर्जुनने प्रयत्न केला, पण अर्जुनला पण त्याच्या धनुष्य बांधण्याचं जे त्यामध्ये हे होतं ना, एक्सपर्ट होता, त्याच्या आर्चरी स्किल्स त्याच्या खूप, त्याच्यामध्ये त्याचा गर्व होता, तोही नाही जाऊ शकला. नंतर भीमाने प्रयत्न केला, आणि भीम पण जाऊ नाही शकला, कारण त्याच्याकडे खूप फिजिकल पॉवर होती आणि त्याला गर्व होता. ओके. आणि ऍट द एंड या सगळ्यांचे मोठे बंधू युधिष्ठिर यांनी प्रयत्न केला, आणि ते एक अशा 5 पायऱ्या पार करून सुवर्ण रोहिणी असं त्याला म्हणायचं, तिथून ते पूर्ण पुढे गेले. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जोडीला एक श्वान होतं, एक कुत्रा होता. ओके, जो की व्हिडिओ दिसतो आपल्याला. आणि शेवटी जेव्हा ते स्वर्गाच्या दारापाशी पोहोचले तेव्हा इंद्राने त्यांना अडवलं की आम्ही या श्वानाला स्वर्गात नेणार नाही म्हणून. आणि ते मग युधिष्ठिर म्हणाले, जर माझ्यासोबत माझ्या जोडीला हे जे आलंय श्वान, तर तुम्ही याला स्वर्गात नाही जागा देऊ शकले तर मी नाही येणार. आणि मग युधिष्ठिर यांच्या समोर इंद्राला हारावं लागलं, आणि त्यांनी या श्वानासही स्वर्गामध्ये जागा दिली. ही इथली स्टोरी होती. सो मग आता गाईज आपण पुढे बघूया, अजून आपल्याला एक अजून स्पॉट आहे, त्याची पण मी तुम्हाला स्टोरी सांगतो. सो गाईज, हे आहे सरस्वती मातेचं मंदिर, ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता सांगितलं. आणि इथे तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी आहे सरस्वती मातेचं उगमस्थान. ते सरस्वती नदी आहे ना आपली, त्याचं उगमस्थान आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला गौरव अजून माहिती देईल. ही सरस्वती नदी आहे, असं म्हणतात की ही पाताळातून इथून चालू होते, इकडे 100 मीटरवर अलकनंदेला मिळते, आणि पाताळात विलीप होते. आणि इकडे तो मोठा दगड आहे, तो बेसिकली आपण मागे बघितलं, स्वर्गाची पहिली पायरी हा दगड ठेवलेला भीमाने. आणि ही नदी पाताळातून पुढे प्रयागराजला जाते. इकडे तो आपला त्रिवेणी संगम आहे, यमुना, गंगा आणि सरस्वती नदीचा. तिकडे जाऊन ती नदी भेटते. तर ह्याच्याबद्दल एवढंच आहे. आणि ही नदी इथून फक्त म्हणजे ही नदी असं आहे ना की म्हणतात की जो नशिबाला सुद्धा त्याला बघायला भेटते ऍक्च्युली. हा, आणि काय तो भीमपूल वगैरे आहे ना. हा, तो भीमपूल आहे. ओके. भीमाने जो पहिला सीडी ठेवलेली ना, पहिली सीडी, तो भीमपूल म्हणून ठेवलेली. ओके ओके. तो गाईज ऍक्च्युली हे जे मंदिर आहे तुम्हाला माहिती दिली, आणि नदीबद्दल दिली सगळी माहिती, गौरवने तुम्हाला माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे अजून 2 स्पॉट आहेत ज्याची माहिती तुम्हाला पुढे भेटेलच. आणि जे काही त्याने सांगितलं की जिथे संगम होतं अलकनंदा आणि सरस्वती नदीचं, तेही तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो गाईज, आपण आता पुढचे अजून 2 स्पॉट आहे ज्याची माहिती गौरव तुम्हाला पुढे देईलच.
त्यासाठी आपण आता तिकडे जातोय आणि रस्त्यामध्ये अजून जे काही आपल्याला मॅक्झिमम गोष्टी कळतील तेवढा आपण देण्यात तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सो तुम्ही ह्या गोष्टीवरून अभ्यास करू शकता, तुम्हाला यामध्ये नॉलेज पण भेटेल. जर तुम्ही पुढे कधी येण्याचा प्लॅन केला वगैरे तर तुम्हाला हे कोणाला इथे लोकल गाईड वगैरे करण्याची गरज पडणार नाही. आपणही नाही केलं, आपण ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली लोकल लोकांकडून किंवा मग इकडचे जे पुजारी वगैरे आहे किंवा मग आमच्या आई वडील जे आधी जाऊन आले त्यांच्याकडून नॉलेज घेऊन घेतलंय आणि ते ऍक्च्युअल खरं आहे. असं नाही की तुम्हाला फक्त व्हिडिओसाठी बोलायचं म्हणून बोलतोय. सो गाईज तुम्ही एकदा परत सरस्वती नदीचं दर्शन घेऊन घ्या, बिकॉज ज्याप्रमाणे त्याने सांगितलं की हे फक्त नशीबवान लोकांना भेटतं सरस्वती मातेचं दर्शन. सो त्यामुळे आता आपण जाऊयात आता पुढच्या डेस्टिनेशनकडे. असे इथे दुकान आणि इथे बघू शकतो इकडे ना तेजमाल टी लक वरून आणि ग्रीन टी वगैरे असं खूप साऱ्या गोष्टी इकडे यांच्या नॅचरल आहे. ही ऍक्च्युली आपण जे पॅकिंग घेतो ना ते नॅचरल आणि इकडे खेळणे वेळणे सगळं असं प्रॉपर आहे. छोटे छोटे दुकान आहेत असे रस्त्याच्या बाजूला यांनी बनवलेले. तर आम्ही इथून फक्त चॉकलेट वगैरे घेतली आहे कारण की आम्हाला थोडा दम लागलेला दोघांना पण. सो आता आपण पुढच्या स्पॉटला भेटूया गाईज. सो गाईज इथून आहे ना हा रोड जो आहे हा जातो कुठे जातो गौरव? गणेश गुफा, व्यास गुफा. येस गाईज. सो हा जाण्याचा मार्ग. आता आपण इथून निघतोय अशा प्रकारे. गाईज इथे पाण्याची बॉटल कॅरी करणं मस्ट आहे बिकॉज इथे हाय ॲल्टिट्यूड आहे. सो इथे पाण्याची गरज आणि ऑक्सिजनची गरज दोन्ही लागते. ऑक्सिजन तर कॅरी नाही करू शकत पण पाणी कॅरी करू तोंड वगैरे सुकतं. सो तर आपण जाऊया वरती. तुम्ही बघू शकता साईडला प्रॉपर असं त्यांनी मूर्ती वगैरे म्हणजे पेंटिंग केली आहे. त्या साईडला पण आहे गणपती बाप्पांची. या साईडला पण तुम्ही बघू शकता शंकरजी आहेत. आय थिंक गणपती बाप्पा नाही, सॉरी शंकरजींचं पेंटिंग आहे या साईडला. तिथून तुम्हाला आता दिसेल मे बी, झूम करतोय मी, व्यासपोथी. आपल्याला तिथंच जायचं आहे. आपण चालूया पटापट. तुम्ही बघू शकता आपण आलोय श्री वेद व्यास गुफा आणि आता आपण इकडे एंट्री करूया. मी शूज वगैरे काढून घेतो फक्त. तिथे माहीत नाही व्हिडिओ बनवायला अलाउड आहे की नाही, ट्राय तर करतोय. तिथून आतमध्ये ती गुफा आहे, याची माहिती आपण बाहेरून सांगूयात. येस येस. तर आम्ही पहिले दर्शन वगैरे घेऊन घेतो. मी बी नाही आलो तर त्यासाठी इकडे तुम्ही वाचून घ्या सगळं पॉज करून व्हिडिओ. ही आहे ती वेद व्यास गुफा. याची माहिती तुम्हाला गौरवजी सगळे देतील. ऍक्च्युली त्यांचं पूर्ण पिकनिक टाइम गौरवजी हेच नावाने बुकिंग होतं बिकॉज ते आम्ही जे ट्रॅव्हलिंग प्लॅनर केलेलं तर त्यांनी त्यांचं नाव गौरवजीच केलंय. तर सगळीकडे आम्हाला म्हणून मी गौरवजी बोलतोय. सो आता माहिती द्यायला आपण स्टार्ट करूया. सो बेसिकली जे वेदव्यास होते ना त्यांनी एक दिवस गणपती बाप्पा आपल्याला सांगितलं की माझं एक काम आहे. ते काम असं होतं की त्यांना महाभारत लिहायचं होतं. ओके. आणि ते 10 दिवसाच्या आतमध्ये. ओके. आणि इकडे जवळच गणेश गुफा आहे आणि व्यास गुफा. तर वेद व्यास जे होते ते इथे या गुफेमध्ये बसायचे आणि गणेश जे होते त्या गणपती गुफेमध्ये बसायचे. ओके. सो बेसिकली इकडनं व्यास त्यांना सांगायचे की काय लिहायचंय काय नाही, महाभारत कसं लिहायचंय. ओके. आणि गणपती तिकडे बसून ते लिहायचे आणि ते शर्त अशी होती की 10 दिवस कंटिन्युअस लिहायचंय, थांबायचं नाही. एकदा सुरुवात केली की थांबायचं नाही, आपल्याला कंटिन्यू चालूच ठेवायचं. हा. तर हे लिहून 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 10 दिवस झाले आणि गणपती जे होते कंटिन्युअसली होते 10 दिवस. त्यांच्या अंगामध्ये खूप जास्त उष्णता वाढली. आणि आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती जो सण साजरा करतो याच्यासाठीच करतो की 10 दिवसानंतर आपण त्याचं विसर्जन करतो. तर सेम इथे तसंच झालेलं की 10 दिवस त्यांनी खूप लिहिलं त्यांची बॉडी पूर्ण गरम झालेली. ओके. आणि नंतर त्यांनी महाभारत पूर्ण लिहून झाल्यावर व्यास यांना विचारलं की आता मी काय करू, माझी बॉडी पूर्ण गरम झाली आहे, मला म्हणजे आतून कसं तरी होतंय, जळतोय, मी काय करू. तर तेव्हा व्यास म्हटलेले की तू जाऊन सरस्वती नदी जी आहे ना ती त्या डुबकी मार, मग तुमचं अख्खं शरीर थंड होऊन जाईल. पण यांचं शरीर एवढं गरम झालेलं की ते सरस्वती नदी ही त्यांना ते हे शांत नाही करू शकली. अच्छा. तर असं म्हणतात की एक गोष्ट अशी पण आहे की तर त्यामुळे गणपती बाप्पाने सरस्वती नदीला शाप दिला की तू इथून डायरेक्ट पाताळात जाशील. अच्छा. आणि म्हणूनच आपण गणपती बसवतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, 10 दिवसासाठी बसवतो आणि 11 दिवसांचं आपण विसर्जन करतो.
पाण्यामध्ये. अक्रॉस म्हणजे महाराष्ट्राबाहेर पण ऍक्च्युली गणेश उत्सव साजरा होतो, पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होतो आपल्या. सो अशी ऍक्युरेट माहिती होती आपली. तर आता मे बी आपण गणेश गुफेकडे जाणार आहोत, बरोबर. आता आपण गणेश गुफाजवळ आलोय. तुम्हाला मी आता दाखवतो. तिथे गर्दी आहे ऍक्च्युली, आतमध्ये जायला थोडं स्ट्रगल होईल मला, बट इथून मी तुम्हाला दाखवतो दुरूनच. ही गणेश गुफा आहे गाईज, तुम्ही बघू शकता इथे. बद्रीनाथ के बाद आणि पुढे तुम्ही बघू शकता इथे ते गणेश गुफा ऍक्च्युली आतमध्ये आहे ती इथे. बघा गाईज, इकडे तुम्हाला दिसत असेल या मंदिराची माहिती पूर्णपणे आधीच व्यास जे आपली गुफा होती तिथे तुम्हाला गौरवने दिली आहे. गाईज, आतमध्ये असं पण शूट करायला अलाउ नसतं, सो त्यामुळे मी तुम्हाला आतमधलं व्ह्यू नाही दाखवू शकतो. आणि अशा प्रकारे आपले ह्या स्पॉटमधले सगळे जे काही आपले स्पॉट्स होते, म्हणजे ह्या ठिकाणामधले जेवढे पण मेन स्पॉट्स वगैरे होते, सो ते आपले सगळे झालेत कव्हर. आणि त्यानंतर परत आता आपण यापुढे ज्या गोष्टी अजून बघू ते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये दिसतील वगैरे. सो स्टे कनेक्टेड. आणि अजून आता आम्ही थोड्या वेळात लगेच हॉटेलला जाणार आहे गाईज. सो नंतर हॉटेलमध्ये पण जर सगळे ठीकठाक असले, बिकॉज अर्धे गेलेत तिकडे बसून जरा, सो ते कशा हालतीत येतात ते आपल्याला माहित नाही. जर ते पण ओके हालतीत आले तर थोडी मजा मस्ती होईल, अदरवाईज आम्हाला झोपायचं, बिकॉज उद्या लगेच आम्हाला हरिद्वारसाठी निघायचं सकाळीच. आणि ते पण सो गाईज, तुम्हाला पुढचं मी जर नसेल जमत तर मी ब्लॉग एंड करून गेले गाईज. खरं सांगतो आईला लायकी नाही, कारण की मला ना जिम वगैरे चालू करायला लागणार आहे. म्हणजे एवढा दम लागतं ना, खतरनाक लेवलला. तुम्ही माझा केदारनाथ ब्लॉग तर नक्कीच बघितला असेल. आणि याच्यात पण लिटरली ना श्वास फुलतो. ॲक्च्युली 2 रिझन आहेत, एक तर ऑक्सिजनची कमी पण आहे, प्लस दम पण लागतोय. सो गाईज, ह्याच्यात नाही मला जिम लावायला लागणार आहे परत. आणि प्रॉपर जिमच नाही तर प्रॉपर डाएट आणि प्रॉपर बॉडी वेट मला मेंटेन ठेवावं लागणार आहे, त्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे गाईज. सॉरी गाईज, ॲक्च्युली ह्या व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता, बिकॉज ऑफ आम्ही हॉटेलला पोहोचल्यानंतर सगळ्यांची हालत डाऊन होती, सगळे एक्स्ट्रीम लेवलला चालले होते वगैरे हे ते, त्यामुळे. आणि मी ही व्हिडिओचा एंड करायचं विसरलेलो. सो गाईज, आय एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. बट हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मागच्या व्हिडिओंसारखा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.